सटाणा बाजार समिती जवळपास 21 दिवसांपासून व्यापारी व माथाडी यांच्या संपामुळे बंद आहे। बाजार समितीच्या मुख्य इमारत मीटिंग हॉलमध्ये सचिव भास्कर तांबे यांनी बैठक आयोजित केली होती। यात सभापती व संचालक मंडळ सदस्य केशव मांडवडे, जयप्रकाश सोनवणे, प्रभाकर रौंदळ, उपसचिव विजय पवार तसेच व्यापारी असोसिएशन सदस्य व माथाडी व मापारी प्रतिनिधी संदीप सावे व शेतकरी संघटना अध्यक्ष केशव सूर्यवंशी, भास्कर बागुल, महेंद्र जाधव यांची बैठक 12 वाजता आयोजित करण्यात आली होती। ही बैठक दुपारी 3 वाजेपर्यंत चालली तरीही काहीच तोडगा निघाला नाही। त्यामुळे माथाडी कामगारांनी आक्रमक भूमिका घेतली व बाजार समिती गेटसमोर ठिय्या आंदोलन केले। यावेळी प्रशासनाला पाचारण करून बंदोबस्त वाढवला गेला। सभापती संजय सोनवणे यांनी माथाडी कामगारांना समज दिली व सोमवारपर्यंत बाजार समिती चालू करण्यासाठी प्रयत्न करू असे सांगितले। यावेळी माथाडी कामगारांनी सामंजस्य भूमिका घेत सोमवारनंतर आंदोलनाचा पवित्रा घेऊ असे सांगितले। जिल्ह्यातील सर्व बाजार समिती बंद आहेत व व्यापारी शेतकरी संघटनेने कांदा खरेदी सुरू केली आहे। त्यामुळे प्रशासन देखील हतबल झाले आहे। सोमवारी बाजार समिती सुरू होते की नाही हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी नीलकंठ भालेराव, सटाणा। मी नीलकंठ भालेराव प्रबंधभूमीमधून बोलतोय। आपलं पूर्ण नाव सांगा। रेवणनाथ रखमाजी वाघ। सांगा पुढं। आज आम्ही मार्केट कमिटीच्या ऑफिसाजवळ बसलेलो होतो। त्यात संचालकांनी आमच्या प्रतिनिधींना बोलून त्यांनी विचार नियमन केला आहे आणि त्यांनी सांगितलं आहे की आम्ही त्यांना विनंती केलेली आहे की सोमवारपासून प्रचलित पद्धतीने सर्व जिल्ह्यातील कामकाज सुरू करा अशी आम्ही संचालक मंडळांना विनंती केलेली आहे। त्यांनी ती मान्य केली आहे। आम्ही आणि न केल्यास पुढचा पवित्रा आम्ही त्या पद्धतीने उचलू असं त्यांना सांगितण्यात आलं आहे। धन्यवाद।